नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती। याच्या आधी आपण 3-4 जिल्ह्यावर माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। त्यासुद्धा व्हिडिओची आणि यासुद्धा व्हिडिओची जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही ते चॅनल जॉइन करा आणि या सगळ्या PDF ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती। ठीक आहे, तर ही जी माहिती आहे आपल्याला कुठल्याही एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहे। आणि जर तुम्हाला खूप जास्त डिटेल माहिती वाचायची असेल तर www.mpscinfo.in वर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन ही जी सगळी डिटेलमध्ये माहिती आहे ती तुम्ही वाचू शकता। आपली ही वेबसाईट आहे mpscinfo.in। ठीक आहे, तर सगळ्यात पहिला पॉइंट बघा, तर तो आहे रत्नागिरी या जिल्ह्याचं मुख्यालय। तर रत्नागिरी या जिल्ह्याचं मुख्यालय रत्नागिरी याच ठिकाणी आहे। ठीक आहे, पुढचा पॉइंट बघा, या रत्नागिरी जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर या रत्नागिरी जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आहे 8208 चौरस किलोमीटर। हे जे क्षेत्रफळ आहे हे रत्नागिरी जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। हे जे पॉइंट आहे ना आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण की यावरच आपल्याला प्रश्न विचारले जातात। जसे की क्षेत्रफळ वगैरे आहे यावर नेहमी प्रश्न विचारले जातात। ह्या सगळ्या पॉइंटवर आपल्याला प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला जशीच्या तसं हे सगळं लक्षात ठेवायचं आहे। नंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे? तर बघा इथे 2 आकडे दिलेले आहे। हे तुम्हाला जे डार्क मध्ये दिसत आहे हे जे आहे या रत्नागिरी जिल्ह्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर हा आकडा मला मिळालेला आहे। तर याच्यामध्ये 16,15,069 ही जी आहे या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे। आणि इतर वेबसाईटवर ही संख्या अशी दिलेली आहे 16,12,672। तर हे दोन्ही जे आकडे आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। ठीक आहे, हे जवळपासच आहे 12-15, तर हे थोडं तुम्ही मधातलं हे जे आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। हे 16-16 तर सेम आहे, म्हणजे जवळपास हे असे सारखेच आकडे आहेत, त्याच्यामुळे ते तुम्ही हे जे आहे दोन्ही लक्षात ठेवायचे आहे। नंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुष आणि महिला याचे प्रमाण किती आहे? म्हणजेच काय, तर दर 1000 पुरुषांमागे महिला एकूण किती आहेत? तर बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे 1122 महिला आहे। म्हणजेच काय, तर या जिल्ह्यामध्ये महिलांचं प्रमाण जे आहे दर 1000 पुरुषांमागे जास्त आहे। किती नाही, तर 122 महिला या जिल्ह्यामध्ये जास्त आहे। पुढे बघा, या जिल्ह्याची रत्नागिरी जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे? तर इथे सुद्धा 2 आकडे आपल्याला मिळालेले आहे। हे जे तुम्हाला डार्क दिसत आहे हा 82.18%, तर हा ऑफिशियल वेबसाईटचा आहे आणि इतर वेबसाईटवर 82.43 असं दिलेलं आहे। हे दोन्ही तुम्ही आकडे 82 दिलेलं आहे, हे दोन्ही लक्षात ठेवले तरी चालेल। ठीक आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला जसं एक्झाममध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल ते तुम्हाला टिक करायचं आहे, कारण की इतकं सिमिलर म्हणजे जे बाकीचे जे एक्झाम असतात ना एवढं सारखे आकडे नसते दिले, त्याच्यामुळे हे जे आहे थोडं लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात येईलच तिथे ऑप्शन बघितल्यावर। नंतर बघा, या रत्नागिरी जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहेत किंवा ते कोणकोणते जिल्हे आहेत, त्याचबरोबर किती जिल्ह्यांची सीमा ही लागलेली आहेत ही आपल्याला माहिती असायलाच हवी। ठीक आहे, तर रत्नागिरी या जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा अशा लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता 5। ठीक आहे, तर हे 5 जिल्हे कोणकोणते आहेत? यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगड या 5 जिल्ह्यांची सीमा ही जी आहे रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेली आहेत। आपण मॅपमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, हे जिल्हे मी तुम्हाला दाखवून देते। ठीक आहे, इथे जे ग्रीन दिलेला आहे हा आहे रत्नागिरी जिल्हा, वरच्या साईडने रायगड, सातारा, सांगली बघा कमी सीमा लागलेली आहे, त्याचबरोबर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग झाले हे 5 जिल्हे। तर या सगळ्या 5 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत या रत्नागिरी जिल्ह्याला लागलेल्या आहेत। ठीक आहे, पुढचा पॉइंट बघा, तर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत। तर ते कोणकोणते आहे? आपण तालुक्याचा मॅप सुद्धा बघून घेऊया। तर बघा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर। ठीक आहे, हे जे सगळे 9 तालुके आहेत हे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके आहेत। आणि तुम्ही बघू शकता जिल्ह्याचा नकाशा बघा, आपल्याला MPSC मध्ये जेव्हा
आपल्याला ना मॅप सुद्धा विचारला जातो, ऑप्शनमध्ये तिथे मॅप सुद्धा असते. तर या जिल्ह्याचा आकार कसा आहे हे सुद्धा तुम्ही थोडं बघून ठेवायचं आहे, कारण की याच्यावर सुद्धा MPSC प्रश्न विचारते. ठीक आहे. प्रत्येक जिल्ह्याचा, आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा जो आहे आकार लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जेवढे राज्य आहेत त्या राज्याचा सुद्धा तुम्ही आकार लक्षात ठेवायचा आहे, नकाशाचा आकार. ठीक आहे. कसा दिसतो एक्झॅक्टली आपल्याला एकदम आपल्या नजरेमध्ये तो एकदम फिट झाला पाहिजे, आठवलं पाहिजे तो बघितल्याबरोबर की हा कोणत्या जिल्ह्याचा आहे किंवा कोणत्या राज्याचा आहे. ठीक आहे. मॅप कोणत्या जिल्ह्याचा आहे किंवा कोणत्या राज्याचा आहे त्याचा आकार लक्षातच असायला हवा. नंतरचा पॉईंट बघा, तर या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या किती नगरपालिका आहेत ते आपण बघून घेऊया. तर बघा, चिपळूण आहे, दापोली आहे, देवरुख आहे, गुहागर आहे, खेड आहे, लांजा, मंडणगड, राजापूर आणि रत्नागिरी या ज्या सगळ्या नगरपालिका आहेत या जिल्ह्यामधील नगरपालिका आहे. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा, तर रत्नागिरी या जिल्ह्याला एकूण किती समुद्रकिनारा लागलेला आहे, तर 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा या रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे. ठीक आहे. तर या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या वाहतात, या जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात, तर या जिल्ह्यामध्ये सावित्री, वशिष्ठी, जगबुडी, बाव, मुचकुंदी, शास्त्री, जैतापूर, शुक्र, काजळी या ज्या सगळ्या नद्या आहेत या रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहतात आणि महत्त्वाच्या अशा नद्या आहेत एक्झामच्या दृष्टीने. नंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणकोणती खनिज संपत्ती आढळली जाते, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इल्मेनाइट, जांबाचिरा, बॉक्साईट, रांगोळीचा दगड इत्यादी या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती आढळल्या जाते. ठीक आहे. या जिल्ह्यामधील प्रमुख शेतकी उत्पादने कोणकोणती आहेत, कोणत्या जिल्ह्यातील, रत्नागिरी जिल्ह्यातील, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात, नाचणी, नारळ, सुपारी, काजू, फणस, हापूस आंबा आणि मत्स्योत्पादन सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जाते. ठीक आहे. ही जी सगळी उत्पादने आहेत या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच घेतली जाते. पुढे बघा, या जिल्ह्यामध्ये एकही मोठं धरण नाही आहे. आता या जिल्ह्याची आपण विशेष माहिती बघून घेऊया. तर रत्नागिरी जिल्ह्याची विशेष माहिती, तर या जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, आपल्याला सगळ्याच माहित आहे. त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंब्यासाठी अत्यंत प्रसिद्ध असा जिल्हा आहे. ठीक आहे. हा महत्त्वाचाच पॉईंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नंतरचा पॉईंट बघा, रत्नागिरीपासून जवळच पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांचे आश्रम सुद्धा आहे आणि हे जे आश्रम आहे खूप महत्त्वाचं असं ठिकाण आहे, फेमस ठिकाण आहे. हा व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण आपल्याला गरम पाण्याच्या झऱ्या याच्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजवाडी, राजापूर, उन्हावरे आणि अरवली या ठिकाणी गरम पाण्याचे झरे हे पाहायला मिळतात. पुढचा पॉईंट बघा, या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, दापोली या ठिकाणी, हे रत्नागिरी जिल्ह्यामध्येच येतं. आणि या विद्यापीठाची जी स्थापना झालेली आहे 18 मे 1972 मध्ये या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. पुढचं पॉईंट बघा, या जिल्ह्यामध्ये काही महत्त्वाचे पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळतात, ते आपण बघून घेऊया. तर बघा, गणपतीपुळे या ठिकाणी गणपती मंदिर आहे आणि अत्यंत फेमस असं मंदिर आहे. त्याचबरोबर भाट्टे येथील नारळ संशोधन केंद्र आहे. आपल्याला याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत की नारळ संशोधन केंद्र हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे. नंतर बघा, रत्नदुर्ग किल्ला सुद्धा याच जिल्ह्यामध्ये आढळतो. त्याचबरोबर बागेश्वर मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलेले पतितपावन मंदिर याच ठिकाणी आहे. त्याचबरोबर थिंपा पॅलेस, मिरकरवाडा मच्छीमारी केंद्र सुद्धा याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, बरेच गड आणि किल्ले या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर या जिल्ह्यात आजही आपल्याला त्यातले काही महत्त्वाचे म्हणजे राजगड, पालगड, पूर्णगड, प्रचितीगड, भवानीगड, महितपतगड, यशवंतगड, रत्नदुर्ग, विजयगड, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, गोविंदगड, जयगड हे जे सगळे किल्ले आहेत, ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी किंवा गड किल्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा, तर हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तो म्हणजे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वाचे असे व्यक्ती या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप महत्त्वाचे योगदान असे लोकमान्य टिळक, त्याचबरोबर गणिततज्ञ रॅगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, शिक्षणतज्ञ समाजसेवक भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे यांचा जन्म रत्नागिरीचाच आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये
खूप महत्त्वाचे असे व्यक्ती आहे ज्यांना ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये आहे आचार्य विनोबा भावे यांना सुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काने, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे मुळात रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्ती आहे. ठीक आहे. हे जे आहेत 2 पॉईंट खूप महत्त्वाचे आहे आणि हे जे आहे व्यक्ती सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे त्यांची नावे तुम्ही लक्षातच ठेवायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या रत्नागिरी जिल्ह्याची आपण व्यवस्थित माहिती बघितलेली आहे. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला तुम्हाला कमेंट करून कळवायचं आहे. ते सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.